विनंती आपण या कॉमेंटेटर मॅडी सर, राहुल सर, पंच आपण देखील या, पंच बाळा सर, फिरोज सर या, बाळा सर या, आणि उद्योजक आदरणीय नंदू कराळे साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इस मैच का मैन ऑफ द मैच अनुज. सामनावीर इथे आपण देतोय, अनुज आहेत सामनावीर. अनुज या, विनंती आहे. ज्याच्या बॅटमधून तब्बल 19 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादित करणारा खेळाडू अनुज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनुज आहेत मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली खेळी अनुजांची पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांना आपण देतोय. क्रिस्टल मोमेंटो आणि त्यासोबत आपण पाहतोय इथे मेडल देखील दिलं जातं, क्रिस्टल मोमेंटो दिली जाते. अनुज खूप खूप अभिनंदन तुमचं. अनुज कसं काय वाटतंय, गोरेगावकरांचं प्रेम कसं काय वाटतंय, काय सांगशील? त्यांचं प्रेम आमचं दरवर्षी असतं आणि एंट्री आमची ते फिक्स असतं, किती पण वेळा मॅच झाला तरी एंट्री फिक्स असते आणि प्रेम खूप जास्ती आहे असं सांगतायत अनुज. ओसाटणे संघाचे अनुज आहेत. आणि या मैदानाविषयी काय वाटतं? बघ, नॅचरली इथे तुम्हाला हाईट आहे, मंच हा नॅचरली वरती आहे, म्हणजे क्रिकेटमध्ये आपल्याला स्टँड पाहायला मिळतात, परंतु हा नॅचरल स्टँड आहे. काय सांगशील, काय अनुभव आहे इथून मॅच पाहण्याचा डगआउट मधून? मैदान तर खूप सुंदर आहे आणि मॅच बघायला पण खूप मजा येतं. खूप खूप अभिनंदन अनुज तुझं. आणि तुम्ही आमच्यासोबत बोललात त्यासाठी तुमचं अभिनंदन देखील असणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत त्यासाठी देखील मनापासून अभिनंदन. आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे पुन्हा एकदा परिवर्तन केलं जाईल आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील. पहिला बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर फुलटॉस होता आणि तिथे दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. ओ, नाही वाचवू शकत. धावबाद, अनफॉर्च्युनेट डिस्मिसल इन द क्रिकेट. फलंदाज धावबाद. जोडले गेले त्यांच्या हस्ताक्षरामध्ये. आता आपण स्कोर कार्ड पाहणार आहोत, मॅन्युअल स्कोर कार्ड. पहिली विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चूक झाली आहे आणि तिथे पहिली धाव उपलब्ध होईल. थोडंसं फंबल आणि एक धाव अगदी सहज झाली आहे मुकम्मल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कडावानी खोनी अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. हर्षद मैदानावरती, हर्षद आणि नितीन. ऑन साइडला प्रहार केलाय, काऊ कॉर्नर रिजनला बॉल चाललाय, फुल टॉस होता आणि तिथे
एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 2. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत बॉल आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सावीरभाई बुबेरे मंचावरती उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाण्याचं दातृत्व दिलं गेलंय, त्यांचं देखील स्वागत आहे. ज्यावेळेस सफल झालेत आणि लॉंग लेग सीमारेषच्या दिशेने बॉलला पाठवत आहेत. पिकअप शॉट, धावा मिळतील 4, हा असेल चौकार. सन्माननीय साबिर भाई, आपल्याला विनंती, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आपण मुख्य मंचावरती यायचे ही विनंती आयोजकांच्या वतीने. साबिर भाई, आपल्याला विनंती, आपण या. हर्षद ठोंबरे 4 बॉल मध्ये 11 धावा बनवल्यात. हर्षद ठोंबरे आणि नितीन फुलोरे ही जोडी मैदानावरती आहे. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवरती 12 धावा आतापर्यंत आल्यात. 1 विकेट आली आहे ती धावबा स्वरूपामध्ये. दर्शन यांचं विकेटचं कॉलम खाली आहे. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रजत RJT फुलर लेनचा बॉल आहे आणि ओ मे बी ही इज रन आउट. यस इट इज कन्फर्म बाय अंपायर. विकेट. अस्लान स्पोर्टचे ओनर सन्माननीय सोएब शेख साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. सर्व खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी असेल. खोनी टीम जी बॅटिंग करते त्यांच्या सर्व फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. अजलान खोनी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती कडाव अशी लढत मैदानावरती सुरू आहे. कडावची एक मॅच आज देखील मी विसरलो नाही, जी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल इथे खेळवली गेली होती. फायनलची मॅच तिथे 6 बॉल 1 धावेची आवश्यकता होती जाईला आणि बॉल आउटच्या निर्णयावरती तिथे जाई संघ जिंकला होता. तर नीतू माळी आपण त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. 1 धाव डिपेंड केली होती आणि स्कोर लेवल तिथे झाला होता. जाई हा संघ होता पालघर विभागामधला आणि त्यांच्या विरोधामध्ये कडाव अशी मॅच ती होती. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रायगडचा वंडर बॉय कुशल गुरव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे लिडिंग एज. ओ उलट्या धावत आला सुरुवातीला, कठीण होता हा झेल, त्याला सोपं बनवलंय. 1 मोर ब्रेक थ्रू. फलंदाज बाद बॉल वरती सफलता अर्जित करून येत आहेत कुशल गुरव. विकेट. फलंदाज बाद.
प्रदीप महारसे पुरस्कृत आराध्य 11 शिवशक्ती कडाव हा संघ आपण पाहतोय. कुशल गुरव पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. वंडर बॉय ऑफ रायगड. एखादी उपाधी तुम्हाला लावली जाते त्यावेळेस तुमची जबाबदारी मात्र वाढून जाते. जसं सचिन तेंडुलकर यांना आपण मास्टर ब्लास्टर म्हणायचो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सुनील गावस्कर लिटिल मास्टर. लॉंग ऑन रिजनला बॉलला खेळत. एक टप्पा खाल्लाय. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. सरळ बॅटने फी मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. चौकार. कुशल यावेळेस आपण पाहिलं बॅकफूट वरती थांबलं. वेट केला. कमी गतीने हा बॉल आला होता आणि फलंदाजाने चांगलं तिथं अंदाज लावला. एकाच धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आर्यन यांच्या बॅटमधून चौकार आला. 3 विकेट सुरुवातीला आल्या. धावबाद स्वरूपामध्ये 2 विकेट. थोडीशी घाई केली बॅटिंग करणारी टीम खोनी संघानं आणि त्यांच्या अडचणी थोड्याशा वाढल्यात. 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्लीन बोर्ड. 1 मोर ब्रेक थ्रू. आणखी एक फलंदाज. चारो खानेची विकेट. आतमध्ये येत होता आणि तिथे लाईन पूर्णतः मिस केली. बॉलची लाईन मिस केली. रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओम साई MTC लाईव्ह मधल्या एसटी वरती बॉल आदळला होता. ही सर्व दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण ओम साई MTC लाईव्ह अतिशय चांगले टेलिकास्ट त्यांचं पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती तुम्ही रिप्ले मध्ये पाहिलं कशा पद्धतीने लाईन मिस केली फलंदाजाने. पुढे बॉल होता. जास्ती काही नाही. अँगलनं बॉल आतमध्ये आला. नॅचरली तो येणार होता. फलंदाज बाद झालेत. इथे लॉफ्ट केलाय. हवेत बॉल उंच दर गेलाय. दूर किती जाईल आणि हा बॉल डिस्टन्स प्राप्त करतोय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. पहिला बॉल फेस करतायत. सिच्युएशन काय आहे तुम्हाला देखील माहिती. 4 विकेट गेल्यात. पहिल्या बॉलवरती आक्रमण. षटकार. फरक पडत नाहीये फलंदाजांना. कंट्रोल द कंट्रोलेबल हा क्रिकेटचा मंत्र आहे आणि त्याचा उपयोग पहिल्या बॉलवरती ते करतायत. माझा नॅचरल गेम हार्ड हिटिंग आहे आणि इथे मी थांबवू शकत नाही. पहिला बॉल त्यावरती षटकार. कुशल गुरव यांच्यावरती आक्रमण. एक फुल टॉस. बॉल हवेत उंच पुन्हा एकदा गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलंय. पुढच्याच बॉलवरती विकेट. ती षटकार ठोकला परंतु पुढच्याच बॉलवरती पलटवार करतायत गोलंदाज. 5वा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद.
तर आपण पाहतोय अजलान स्पोर्टचे ओनर सन्माननीय शोएबजी शेख साहेब आणि त्यांचं खरं तर ट्रॉफी शॉप देखील आहे, होलसेल ट्रॉफी शॉप वांगणीमध्ये आहे आणि आपण नक्की तिथे भेट देऊ शकता. योग्य दरामध्ये आपल्याला ट्रॉफीज मिळतील. आणि त्यांनी आज खोनी टीमला इथे पुरस्कृत केलंय अजलान खोनी या नावानं. शोएब शेख साहेब त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 23 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नितू बॉलिंग ट्रॅक वरती. या नितूनं कारनामा केला होता. बदलापूर गावामध्ये असणारं मैदान स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मध्ये यावेळेस हवेत बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार हॅट्रिक साठी शोएब शेख साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. रिप्ले मध्ये तुम्ही पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये ऑस्टनच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेचलाय, प्रॉपर टायमिंग तिथे जुळलं आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय. पुन्हा एकदा बॉल हवे, क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलच्या खाली आहेत आणि पुन्हा एकदा तीच चूक फलंदाज करतायत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. हा देखील बॉल ऑस्टनच्या बाहेर होता. यावेळेस तितकं डिस्टन्स प्राप्त झालं नाही आणि फलंदाज तिथे सेलबाद झालेत. 29 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 8 वरती नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतील. कुंदन आहेत मैदानावर त्यांच्या जोडीने. त्याने देखील अजून एकही बॉल फेस केला नाही आणि अडचणी वाढल्यात या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या. अजलान खोनी या संघाच्या अडचणी वाढल्यात आणि सध्याच्या घडीला कडाव संघ चांगली कामगिरी करतोय. प्रदीप महारसे पुरस्कृत आराध्य 11 शिवशक्ती कडाव हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी त्यांची चांगली राहिली आहे. मोठे फटके जरूर आलेत, धावफलक अजून देखील चांगलं आहे, परंतु एका बाजूने सातत्याने विकेट गेल्यात. हेमंत आणि कुंदन या जोडीला भागीदारी बनवावी लागेल मैदानावरती. लेफ्ट हँडेड हेमंत आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज नितू. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चर्चा पंचांसोबत करतायत निरंजन सावंत सर. तिथे आपण पाहते पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा माने सर, फिरोज सर. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्ले अँड मिस. 1 मोर डॉट डिलिव्हरी. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हेमंत आणि कुंदन ही जोडी मैदानावरती आहे. नितू बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला आक्रमण केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा बॉलच्या खाली आणि चूक ते करणार नाहीयेत. त्यांच्या सरळ हातामध्ये घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, विकेट. बदल्यामध्ये मुसाभाई माथेरानवरून आलेत आज आणि खरं तर सर्वांसाठी चिकी घेऊन आलेत. माथेरानची चिकी. स्वतंत्र नगर परिषद असणारं शहर माथेरान आणि खरं तर अतिशय डोंगराळ भाग तिथे आहे. नेरळ अगदी पाहिजे अशी माथेरानच्या आणि वरती तुम्ही गेल्यावरती अतिशय निसर्ग सौंदर्य असणारा भाग म्हणजे माथेरान. थंड हवेचं ठिकाण. 30 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाईट बॉल, अवांतर धाव.
31 लॉस ऑफ द 7 विकेट. 31 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ द 7 विकेट. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॉल मैदानामध्ये थांबणार नाहीये. हा फॉली होता आणि त्याला पाठवलाय सरळ पाटने लॉंग ऑफ रिजनला आउट ऑफ द मार्क. इट्स मॅक्सिमम. (37 लॉस ऑफ द 7 विकेट. परिस्थिती कशी असो परंतु प्रत्येक फलंदाजाने आक्रमण केलंय. अजय यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 37 लॉस ऑफ द 7 विकेट. 37 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर 61 दाखवतोय. नेक्स्ट मॅच बिटवीन हाल वर्सेस पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव. हाल आणि पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव दोनही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं विनंती आहे. MD 11 37 लॉस ऑफ द 7 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. मितेश धुळे पुरस्कृत संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 37 लॉस ऑफ द 7 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. एक धाव इथे प्राप्त होईल. कुशल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. (38 लॉस ऑफ द 7 विकेट. मॅडी सर, या मॅच मध्ये आपण पाहिलं एका बाजूने विकेट जात आहेत परंतु नवीन फलंदाज जे मैदानावर येतात ते चौकार षटकारानेच खेळत आहेत. 38 लॉस ऑफ द 7 विकेट. अजय त्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. अपील जोरदार झाली परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपण पाहते. अपील मध्ये कुशल गुरव चांगली गोलंदाजी करतायत. 3 सफलता 1.2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्यात. 3 सफलता अर्जित केल्यात कुशल गुरव यांनी. रायगडचा वंडर बॉय कुशल गुरव बॉलिंग ट्रॅक वरती आणि कर्जतचा वंडर बॉय, माफ करा. 38 लॉस ऑफ द 7 विकेट. ज्यावेळेस लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल तर झालाय आणि बॅटचा संपर्क नाही. इट्स बायज 4. राहतो हा बॉल. पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर ऑफ दी सरफेस तुम्ही मोमेंट पाहिली बॉलची आणि तिथे चौकार आला बाईचा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बाय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोमेंट पडल्यानंतर बॉलची तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ द सरफेस अँगल देखील आहे आणि ओ एस्टनच्या अगदी जवळून बॉल गेलाय. चौकार. 42 लॉस ऑफ द 7 विकेट. खूप मोठं आपण ऑफ द सरफेस मोमेंट पाहिली होती बॉलला. कुशल गुरव यांच्या 42 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 लॉस ऑफ द 7 विकेट. कुशल गुरव कर्जतचा वंडर बॉय बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी अजय. बॅकफुटला गेलेत, कमी गतीने हा बॉल आलाय आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फलंदाजी ते बाद होतील. विकेट. यांचं देखील आगमन इथे झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. डीजे कम ऑन.
क्रमांक 9 वरती यश मैदानावरती दाखल झालेत. तीन षटकार जर मारले यश यांनी तर MTC लाईव्ह कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. त्यांच्या गावची टीम आहे ती मैदानावरती खेळते. ओम साई MTClive.in. 42 loss of the 8 wicket. Fourth over in progress. 2 legal deliveries remaining in this over. यावेळेस बॅटचा देखील संपर्क आहे बॉल सोबत. मे बी इज नॉट नाही संपर्क. लेग बाईज आहे. एक धाव मिळेल. 43 असं वाटलं. बॅटचा संपर्क आहे. लॉस ऑफ द 8 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. अवांतर धाव. 44 लॉस ऑफ द 8 विकेट. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 44 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 आणि 2 षटकांचा स्पेल संपवला कुशल गुरव यांनी. 13 धावा खर्च केल्या. 4 सफलता त्यांनी अर्जित केल्यात. खोनी संघ डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. चर्चा मैदान खोनी संघाची देखील सुरू आहे. प्लॅन काय बनवले पाहिजेत आता. कंट्रोल द कंट्रोलेबल. हर्षद ठोंबरे आहे. सरफराज आहे. तिथे चर्चा सुरू आहे. खोनीचा डगआउट तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. ओम साई MTC लाईव्ह. हर्ष आहे तिकडे. चर्चा सुरू आहे सामन्यामध्ये नक्की काय चुकलं. प्लॅन 44 लॉस ऑफ द 8 विकेट. यश आणि कुंदन ही जोडी मैदानावरती. अखेरचं षटक बाकी अजून देखील. कॉमेंट्री बॉक्स लाईव्हची टीम ती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. डीजीची टीम कॉमेंट्री बॉक्स या सर्व गोष्टी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला लाईव्ह स्क्रीनवरती या सर्व घडामोडी सुरू आहेत. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025. लॉस ऑफ द 8 विकेट. इथे हवेत बॉल होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली आहेत आणि आणखी एक सफलता. विकेट. तर आयमर सर आपल्याला विनंती आपण यायचे मंचावरती. नईन भाई बुबेर यांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. तर रईस खानमंदे साहेब आपण पाहतोय गोरेगाव टीमचे पॅकर त्यांचं देखील आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल शेवटचा फलंदाज आता मैदानावरती आहे. 44 धावा धावपलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रईस खानमंदे साहेब त्यांचं आगमन इथे झालंय. फुलर लेनचा बॉल आहे आणि एका धावेचा प्रयत्न आहे तो सफलतापूर्वक लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल.
45 धावा धावफलकावरती आहेत. 45. वाईट बॉल अवांतर धाव. एका धावेचं देखील महत्व या क्रिकेटच्या सामन्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करता त्यावेळेस एका धावेचं देखील महत्व. या षटकामध्ये एक जरी षटकार आला तरी देखील 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी शोएब शेख साहेबांच्या माध्यमातून असेल अजलान खोनी संघाच्या फलंदाजांसाठी. इथे बॉल चौकार आलाय. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये 50 धावा धावफलकावरती. अजलान खोनी संघ 50 अप झालाय. स्विच हिट होता. स्विच नाही तर हा स्विच हिट आहे. अजलान खोनी संघासाठी चौकार. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आला. 4 धावा. पन्नास धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50 लॉस ऑफ द 9 विकेट. ओ हवेत तर बॉल गेलाय आणि दूर देखील जाईल. 500 रुपये शोएब शेख साहेबांच्या माध्यमातून. कुंदन इथे आपण पाहतोय या डावाला फिनिशिंग टच देत आहेत. षटकार आला त्यांच्या बॅट मधून. क्रमांक 8चा फलंदाज आणि त्याने अशा पद्धतीने बॉलला फटकवणं निश्चित एक चांगली गोष्ट. 56 धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय रईस खान मंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एसी लाभलाय आणि त्यांचं देखील आगमन इथे झालंय. टॉस साठी या विनंती आहे. हाल आणि त्यांच्या विरोधामध्ये पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आपण टॉस साठी या. हाल संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण या टॉस साठी. विनंती आहे. पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव संघाचे संघनायक आणि हाल संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण या टॉस साठी. हाल संघाचे संघनायक टॉस साठी या. विनंती आहे. MD11 सापेगाव अर्थात पोद्दार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये हाल अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हाल संघाचे संघनायक विनंती आपण या टॉस साठी. आणि सन्माननीय आयमर भाई आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या. सन्माननीय साजिद भाई आपण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साजिद भाई या. टीम हाल बेहाल है. हम थोड़ा जल्दी आइए. लवकर या. विनंती या. टॉस केला जाईल. टेल असा कॉल. हाल संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. हाल संघ तुर्तास कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जातोय परंतु तत्पूर्वी फलंदाज पाठवा. डिले करू नका विनंती आहे.
आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघ आपण आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची आहे ही विनंती आहे. तर या स्पर्धेचं पहिलं प्राइज ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये. सेकंड प्राइज आम्हाला मिळालं 50,000 रुपये. ते आम्हाला मिळाले शहबाज चाचा बुबेरे, अखिलजी बुबेरे, कैसरजी बुबेरे आणि फैसलजी बुबेरे या सर्वांच्या माध्यमातून. क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला मिळालं. क्रमांक 3चं पारितोषिक आम्हाला मिळालं विराजजी देशमुख 25,000 रुपये. क्रमांक 4चं पारितोषिक संदेश पवार आणि सर्वेश दिवटे यांच्या माध्यमातून मिळालं 25,000 रुपये. क्रमांक 5चं पारितोषिक 25,000 रुपये आम्हाला मिळाले. प्रसादजी परब. क्रमांक 6चं पारितोषिक आम्हाला मिळाले राजाजी पाटील 25,000 रुपये. सिरीज आम्हाला मिळाले एसी ते रईस खानमंदे साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर सायकल आम्हाला मिळाली आहे. बाबू बुबेरे साहेबांच्या माध्यमातूून बेस्ट बॅट्समन सायकल आम्हाला मिळाली आहे. अमजाद बुबेरे साहेबांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी सायकल आम्हाला मिळाली आहे. अक्रमजी बुबेरे साहेबांच्या माध्यमातून 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. किरणजी राऊत साहेब बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समनसाठी आम्हाला ट्रॉफीज मिळाल्यात. असलमजी खान साहेब मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला ट्रॉफीज मिळाल्यात. इरफानजी नजे, साजिदजी गाजी. त्यानंतर मेडल आम्हाला मिळालेत प्रमोदजी खंडागळे साहेबांच्या माध्यमातून. बॉल आम्हाला मिळालेत रणजितजी सोनकांबळे आणि पाणी आम्हाला मिळाले साबिरजी बुबेरे साहेबांच्या माध्यमातून. जेवण आम्हाला मिळाले शैनवाज शेख साहेबांच्या माध्यमातून. वॉटर जार आम्हाला मिळालेत पप्पू ठोंबडे साहेबांच्या माध्यमातून. सर्वांचं मनापासून विशेष आभार आम्ही मानतोय. आणि फर्स्ट एड किट आम्हाला मिळाले मदनजी पटेल साहेबांच्या माध्यमातून. त्यांचे देखील मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जातोय इथे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष अर्थात मॅडी सर जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर, माजी सब मेडिकल यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू. आणि आता थेट जाऊया प्रदीपजी मारसे पुरस्कृत आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं हेमंत विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आमचे अदलान स्पोर्ट्स खोनी संघासाठी शोएब शेख यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येणार आहे. अक्षय म्हात्रे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल खोनी टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला. गोलंदाज ओ यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर कट चपराक लगावली आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिला दर्जेदार चौक. या नावाने संघ खेळतोय शिवशक्ती कडाव. प्रदीपजी मारसे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण पाहतोय. नुकताच आम्हाला माहिती मिळाली आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र अभि देवगरे यांनी ती माहिती आम्हाला दिलेली आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. आणखीन एक चौकार आला तर आराध्या प्रदीप मारसे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. परंतु इथे नो बॉल होता आणि 1 धाव मिळेल ते कल्पेशला. पैठणमध्ये आपण पाहतोय कल्पेश आणि कुशल ही सलामीची जोडी. एका बाजूला वंडर बॉय ऑफ कर्जत. जबरदस्त खेळ त्याचा नेहमी आपण पाहिलेला आहे. आणि आज सुद्धा या रजनीमध्ये सज्ज झालाय कुशल गुरव. धावत संख्या राव फलकामध्ये 6. उमर आमच्या समवेत जॉईंट आहेत. चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये त्यांचाही पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज. ओ लाईन या ठिकाणी चेक केली जाते. दिशेपासून आपण पाहतो थोडेसे भरकट आहेत आणि पार सिग्नल बाईट बॉल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी पोलीस परमिशन आम्हाला दिली ते अशिरजी बुबेरे आणि नयारजी बुबेरे यांचे देखील अतिशय मनापासून आभार इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मानले जाणं गरजेचं आहे. आणि त्यांचे देखील मनापासून आभार. आणि त्यांचं आगमन इथे अजून झालेलं नाहीये आणि नक्कीच ते इथे येतील. इथे चौकार आले आपण पाहतोय समोरच्या दिशेने. रिप्ले मध्ये आपण पाहूयात कशा रीतीने हा फटका खेळले होते. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती समोरच्या दिशेने हा चौकार आलेला आपण पाहिलाय. ओ कमालीचा फटका. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन हेलिकॉप्टर 4 धावा. आणि हाल संघानं टॉस जिंकलाय आणि ते
पुढच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. येस मॅडी सर, ओव्हर टू यू. सलग लागोपाठचे 2 चौकार आल्यानंतर पॅकर अर्थातच प्रदीपजी मारसे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पाहावं लागेल, फटका फसलाय आणि या ठिकाणी परतावा लागेल. डाऊन द बॉल येत असताना क्षेत्ररक्षकांनी टिपली असेल, फलंदाज बाद. तो या ठिकाणी यश मात्रेने जर झेल टिपला तर त्याच्यासाठी राज मात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या मॅच मध्ये पुणे संघाचा तो खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रोक भरपूर चांगला पाहायला मिळाला होता कुशल गुरवचा आणि या ठिकाणी झेल सुद्धा टिपण्यात आलेला आहे. स्टामिंग होता, फटका प्रतिम पाहिला पण जास्त उंची आणि लांबी कमी पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहतो या मॅच नंतर तुम्हाला हाल संघ पाहायला मिळेल. अशफाकभाई पटेल यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आणि या संपूर्ण स्पर्धेला आणि तमाम गोरेगावकरांना शुभेच्छा येतात. अशफाक पटेल युवा मंच खोपोली यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक स्वागत. 11 धावा 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाची. ओ लाईन चांगली आहे. आता मात्र अगदी आपण पाहतोय बरोबर ट्रॅक वरती मेरिट नुसार गोलंदाजी करतात हेमंत आणि हा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला विशालचा. डॉट बॉल. एक बॉल या मॅच मध्ये फार महत्वाचा आहे. 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 56 धावा बनवल्या गेल्या. सन्मान आपण पाहतोय अजलान स्पोर्ट्स खोडी हा संघ खेळतोय मैदानाच्या मध्ये. हो यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑफला. आणखीन एक फलंदाज होईल बाद. या ठिकाणी पाहावं लागेल पुन्हा एकदा असं वाटलं की फलंदाज बाद होईल परंतु ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देण्यात आलाय. काय घडलंय मैदानावरती पुन्हा एकदा अचंबित करणारा चेंडू होता आणि आता आणखीन एक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. बाल बचावले गेलेत. विशाल अगदी आपण पाहतोय थोडस कंट्रोल करू शकले नाहीयेत. कदाचित आपण पाहतो पायाचा नो ओव्हर स्टेपिंगचा देण्यात आलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 13 धावा धाव फलकावरती आहेत. माफ करा, पूर्णपणे सेफ असेल फलंदाज. आणि आता अगदी आपण पाहतो ज्या दिशेने हा बॉल चालला होता लॉंग ऑफला त्या दिशेने आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. अंपायर सिग्नल नो बॉल देण्यात आला आणि आता फ्रीची संधी आहे. शेवटच्या बॉलसाठी फुल टॉस बॉल होता. बॅटची आतली कडा लागली. ऑन साइडला चालला बॉल घरंगळत अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणाला फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. पायामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि हर्षद ठोंबरेकडे ॲक्युरेट थ्रो पैकी पाहायला मिळाली. मिळतील धावा या ठिकाणी 2 आणि या 2च्या मदतीने षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मलंगड ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहतायत. 56 धावा टीम खोनी संघाच्या वतीने बनवण्यात आल्या आणि शिवशक्ती कडाव आराध्य 11 या संघासमोर 57 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं. हे आमचं मुख्य समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल अतिथी कक्षाच्या बाजूला आणि त्या ठिकाणी सर्व काही घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. होमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट ऑफिशियल अपडेटर असतील आमचे ऑफिशियल स्कोरर डीसी ऑपरेटर. दरम्यान आपण पाहतो आमचे मित्र रवींद्र मस्कर सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत राज यांचं आपण स्वागत करू. पाचच्या दिशेने जाणार आहोत. 15 धावा धाव फलकावरती 24 बॉल. आता 42 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये समीकरण पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये हर्षद ठोंबरे. हो यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाला
आपण पाहतो आमच्या मंचावरती मुसाबाई यांचे आगमन झालंय, खास माथेरानवरून ते मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनाच पंच काहीतरी सूचना करतात या ठिकाणी. DRS घेण्यात आला, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. ओके सल्ला या ठिकाणी आपण पाहतोय, कदाचित गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि हर्षद ठोंबरे आता मैदानावरती आपण पाहतोय, जो कोणी टीमचा हार्दिक पांड्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता त्याच्यावरती सुद्धा आक्षेप करण्यात आलेला आहे. हे आमचे सर्व लाडके प्रेक्षक जर्मन ढवळेपाडा संघ, रिजवान मॅच आनंद घेतात, बंटी असतील, हर्षद त्या ठिकाणी आपण पाहतोय, सर्वांचं आपण कौतुक करू आणि स्वागत सुद्धा करणार आहोत. ही स्पर्धा या ठिकाणी ते मिस करत असतील. या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक येत आहे आमच्या 5352 नंबर रिक्षा नंबर आहे आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार आहे, जे आमचे या ठिकाणी ज्युनियर जगदीश आहेत पाटील. 20 दत्ता मसने आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती हर्षदला पाहतोय. यावेळेस सोन साईडला फटका जबरदस्त पाहायला मिळालाय, परंतु इथे आपण पाहतो असं वाटलं होतं की बॉल या दिशेने चाललाय, इथे अचंबित करून हा चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील धावा 4. आपण पाहतोय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा बॉल होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, असं वाटलं की टान्स बदलला ऑन साईडला खेळण्याचा, परंतु हा चेंडू ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. कल्पेश मैदानावरती अक्षरशः बरसतोय, 11 धावांवरती तो नाबाद खेळतोय. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, एखादी विकेट जर मैदानावरती आली पुन्हा एकदा दडपण टाकण्याचा प्रयत्न टीम आजलान स्पोर्ट्स खुनी हा संघ करू शकतो. अगदी गतवर्षी 2 वर्षापूर्वीचा खेळ आपण पाहिला असेल हर्षद ठोंबरेचा, तर काय जबरदस्त गोलंदाजी होती, अष्टपैलू म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि आता त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलंय. बॉल आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4. क्यों मुसाभाई या मॅचचा आनंद घेतात. उद्या तुम्हाला माथेरान हा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. स्वतः माथेरान नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रसादभाई सावंत यांचं या ठिकाणी आगमन होईल. शहबाज चाचा यांच्यावरती नितांत प्रेम आणि गोरेगावकरांवरती सातत्याने ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला भेट देतील. कल्पेश सालुंके यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आराध्या प्रदीप मारसे यांच्या वतीनं त्यांच्याच नावाने आज संघ खेळतोय. ओ लाईन चांगली आहे. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो अप्रतिम पाहायला मिळाला हर्षद ठोंबरेचा. कदाचित या चेंडूपासून कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. हा डॉट बॉल आहे. म्हटलं जाताना शून्यापासून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना, तोच खरा कर्तृत्ववान असो. आणि आता मैदानावरती आपण पाहतो या डॉट बॉल पासून या मॅच मध्ये कमबॅक होईल का हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम बॉल. यावेळी समोर खेळत बॉलच बॅक ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि इथे धाव मिळणार नाहीये. 28 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि खेळाच्या उत्तर अर्धामध्ये प्रदीप मारसे पुरस्कृत आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघ पोहोचलाय 1-28 वरती. तर 28 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉल 29 धावांची गरज आहे. ओमसा MTC लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनल तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून या इतक्या व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील, फीचर्स अँड सर्व्हिसेस.
ऑल व्हिडिओ फोटो ब्रॉडकास्टिंग HD लाईव्ह स्ट्रीमिंग YouTube Facebook Instagram मल्टी लाईव्ह स्ट्रीमिंग कवर ऑल स्पोर्ट्स अँड ट्रॅडिशनल इव्हेंट्स कॉर्पोरेट मीटिंग विथ झूम ॲप मल्टी कॅमेराज मिक्सिंग ड्रोन व्ह्यू आणि जिमी कॅमेरा या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. अगदी आपण पाहतो कॉन्टॅक्ट नंबर अक्षय म्हात्रे अँड कुणाल म्हात्रे यांच्याशी तुम्ही करू शकता. शिवशक्ती कडाव संघ मैदानावरती खेळतो आज आराध्य 11 या नावेने. 18 बॉल 29 ची गरज. ओ लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अजय येतात बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो कारण सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना रख हौसला ओ मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल में मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारेशी वार्तालाप करत बन क्वालिटीचा ब्रँडेड शर्ट शॉट ऑफ प्लेनचा चेंडू होता आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना काय प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. लगेच आपण पाहतो क्विक रिप्लाय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डॉट बॉलला 16 बॉल आता 23 धावांची गरज आहे. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न विशाल मैदानावरती लवकर बाद झाला. कुशल गुरव आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला हा फलंदाज आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 12 वरती तो नाबाद खेळतोय तर दुसऱ्या बाजूला कल्पेश साळुंके जो मात्र वैयक्तिक 15 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 16 बॉल 23 धावांची गरज. कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या मध्ये जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. अदला स्पोर्ट्स खुनी या संघाला. अक्षय म्हात्रे असतील कुणाल म्हात्रे यांच्या गावाचा संघ आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतो थोडस संघ अडचणीत सापडले की काय. ओ यावेळेस आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. राऊंड विकेट नेत असताना गोलंदाज अजयला तुम्ही पाहतायत. अतिरिक्त धाव मिळते. 16 बॉल 22 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 8.25 च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग गॉनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सरफराज होते त्या ठिकाणी. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज बाद. त्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आता दाखल होतात अभि देवगरे. कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट चे अगदी आपण पाहतोय उपाध्यक्ष आणि स्वतः आता संघाला लीड करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अभि देवगरे षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं प्रगती पथावरती आहे. 15 बॉल 22 धावांची गरज. एका बाजूला कल्पेश साळुंके लढत आहेत आणि आता त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत अभि देवगरे. 57 धावांची गरज आणि 57 धावांची गरज असताना मैदानामध्ये आपण पाहतो 35 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. ओ यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडस खाली राहिला. स्टॅन लगत हा बॉल चाललाय एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जाताना या मॅच मध्ये कदाचित जर जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केली ना तर सामन्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत भरपूर रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ आणखीन एक खरा बॉल. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहतोय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर अजयने 4 चेंडू टाकलेले आहेत. धाबा फलकावरती 36 आहेत. म्हणजे या मॅचचं इक्वेशन 14 बॉल 21 धावांचं आहे. 8.25च्या सरासरीने ज्या धाबा हव्या होत्या त्या मात्र आता 9.00 तुम्हाला पाहायला मिळतील. ओ आणखीन एक बॉल डॉट. लाईन चांगली पाहायला मिळते. अभि देवगरे
अगदी आपण पाहतो जसे मैदानावरती आले तसे मात्र 2 चेंडू तुम्हाला ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाले. डॉट बॉल. धाव संख्या स्थिर आहे. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. 36 धावांवरती पोहोचलाय. परंतु आता येणारे 13 बॉल 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं संपन्न झालंय. चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या क्षणाला गोलंदाज अजयने एक विकेट मिळवून दिल्यानंतर निलेश मात्र विशाल मात्र माघारी परतला आणि त्यानंतर डॉट 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 असे एकंदरीत 3 चेंडू डॉट टाकण्यात आले. चांगली गोलंदाजी केली आहे. 36 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 बॉल आता 21 धावांची गरज. DJ MS यांच्या माध्यमातून आपण संगीत ऐकलं. अतिशय चांगलं संगीत. खरं तर ही 4थी रजनी ओम साई MTC लाईव्ह यांचं चांगलं टेलिकास्ट DJ MS यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संगीतमय केलं आणि समालोचकांच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. त्यासोबत अतिशय चांगले पंच देखील या स्पर्धेला लाभलेत आणि ज्या एजन्सी तिथे जोडल्या गेल्यात त्याच्यामध्ये मंडप डेकोरेटर्स असेल सर्वांचं कौतुक आहे. अतिशय चांगलं काम. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो अत्यंत चांगला उल्लेख तुम्ही केलेला आहे. 12 बॉल 21 ची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय कव्हरला. या ठिकाणी बॉल चालले डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. कदाचित धाव करण्याचा प्रयत्न अगोदर केला नाही. त्यानंतर असं वाटलं होतं की बॅकअप मिळालंय परंतु एक धाव ही चिकी सिंगल घेण्यात आली आहे. ही रिस्की धाव होती. तुषार सर आपण पाहतो असं वाटत होतं की धाव घेतली जाईल की नाही हा प्रश्न होता. परंतु द्विधा मनस्थितीमध्ये हे 2 खेळाडू होते. कल्पेश सालुंके आणि अभि देवगरे. एका धावेला आता फार महत्व आहे या मॅच मध्ये कारण 12 बॉल 21 धावांची गरज. 10.50च्या गतीनं या धावा बनवायच्या आहेत. या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक अत्यंत निर्णायक आहे. हर्षद ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते आणि चेंडू मात्र समोर राहिलाय. शॉट स्क्वेअर लेगला तोपर्यंत एक सिंगल. हात खुले करत दिले जात नाही आहेत मॅच मध्ये. आपण पाहिले तर चौकार षटकाराला कुठेही गवसणी घातली जात नाहीये. अगोदर आपण पाहिले तर मोठे फटके पाहायला मिळाले. सामना जबरदस्त शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल का हा प्रश्न आता सर्व प्रेक्षकांना पडलेला आहे. 10 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज हर्षद मैदानावरती चांगली गोलंदाजी करतायत. समोर खेळलेत. बॉल चालला लॉंग गॉफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे शॉट. मात्र पूर्णपणे सामना खुला करण्याचा प्रयत्न कल्पेश साळुंकेचा आहे. चांगली बॅटिंग सातत्याने आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघ जो मैदानावरती खेळतोय. पुन्हा एकदा तिसरा पंचांना या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे. चला मैदानावरती लगेच आपण ऑफिशियल तिसरे पंच दाखल होतील. फिरोज सर. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत. 9 बॉल आता 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय तिसरे पंच पुन्हा एकदा मैदानावरती उपस्थित होतात. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेनचा होता. एक धाव इथे एकवटण्यात आलेली आहे. सन्मान आपण पाहतो आमचे
शोएबभाई शेख यांना तुम्ही पाहता, त्यांनीच पुरस्कृत केलेला होलसेल ट्रॉफी हव्या असतील तर तुम्ही वांगणी शहरामध्ये जाऊन अदलान स्पोर्ट्सला भेट देऊ शकता आणि त्याचे सर्व आमचे शोएबभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आहे खुनी संघ. यावेळेस आपण पाहतोय दामतला सुद्धा चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या वतीने देण्यात आल्या. याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सातत्याने तुम्हाला चांगल्या नवीन व्हरायटी त्यांच्यामध्ये त्यांच्या शॉप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कानूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अदलान स्पोर्ट्स च्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळाला. होलसेल आहे, अगदी आपण पाहतो होलसेल आणि रिटेल या दोन्ही गोष्टीत तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर सूट मिळेल. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, जबरदस्त स्ट्रोक होता. कल्पेशच्या बाट मधून आणखीन मिळतील. बदलापूर गाव चषकाचे लाडके आयोजक आमचे जवळचे मित्र केदारजी कामरी यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. या सन्मान आता पोद्दारला सपोर्ट करण्यासाठी आमचे सचिन धुळे SM आपले मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने आपण जाऊ. 6 बॉल आता 7 धावांची गरज. धावा फलकावरती लावण्यात आल्या. प्रदीपजी मारसे पुरस्कृत आराध्य 11 त्यांच्या कन्येच्या नावाने आज संघ खेळतो शिवशक्ती कडाव. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. कुंदन हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव MD11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात हाल संघ अशफाकभाई पटेल यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. अशफाक पटेल युवा मंच खोपोली यांच्या वतीने स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 7 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय आणि ओकेच्या क्षणी आता डेट और स्पेशलिस्ट गोलंदाज कुंदनला या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. पाहावं लागेल या धावा त्याला या ठिकाणी रोखायचेत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑफला. एक सिंगल आली आहे. अभि देवगरेला माहिती आहे सिंगलने स्ट्राईक रोटेट करावे लागेल कारण आता सेट बॅट्समन कल्पेश सालुंके मैदानावरती चांगल्या धावा जमा करतोय आणि ऑलरेडी त्याने सामना सुद्धा खुला केलाय. हा प्रयत्न अभि देवगरेचा आहे. 5 बॉल 6 धावांची गरज. याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहिलं होतं की अगदी अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला धावा डिफेन्स करत असताना पाहायला मिळालेले आहेत. 6 बॉल आता 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती कुंदन. लेफ्ट आर्म सीमर आहेत यावेळेस ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येईल आणि आता आपण पाहतोय कल्पेश सालुंके झाला बाद. धक्का क्रमांक एकंदरीत 3रा लागलाय. टीम आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाला फलंदाज बाद. विकेट आली तसे आमचे पॅकर्स अदलान स्पोर्ट्सचे शोएबभाई शेख यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित असे पाहायला मिळालं. 4 बॉल 6 धावांची गरज आहे. हा सामना तुम्हाला अत्यंत सुंदर पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहतो आता सामन्याला कलाटणी मिळेल का. चार बॉल 6 धावांची गरज आहे. आता एखाद्या गोल्डन षटकाराची गरज आहे मॅच मध्ये आणि मैदानावरती न्यू बॅट्समन दाखल होत आहेत. मनीषच्या बाट मधून जर षटकार आला तर कासगाव गावचे युवा उद्योजक आमचे अत्यंत जवळचे मित्र सचिन टेंबे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल एका गोल्डन षटकारासाठी. ही मॅच तुम्ही पाहताय. 4 बॉल आता 6 धावांची गरज. या सन्मान आपण पाहतो मुख्य मंचावरून आमचे नंदुबाई कराळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 4 बॉल 6 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल हा सामना बॅलन्स आहे. एका बाजूला अदलान स्पोर्ट्स खोनी तर दुसऱ्या बाजूला आराध्य 11 शिवशक्ती कडाव.
57 धावांचं आव्हान. पुनश्च एकदा मैदानाला आग लागली आहे. 4 रात्रीमध्ये अशा कित्येक वेळा मैदानावरती सामने आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळाले. नेट टू नेट फाईट ही सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. 4 बॉल आता 6 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय जास्त जिम्मेदारी आहे. डेट और स्पेशलिस्ट गोलंदाज कुंदन बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समन सज्ज आहे मनीष. ओ यावेळेस शफल झालेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. गोल्डन शॉट करायलाय मनीषच्या बॅट मधून आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सचिन टेंबे यांच्या वतीनं सामना जिंकलाय आराध्य 11 शिवशक्ती गडाव संघाने. शक्ती कडाव संघावरती शेलू संघाचं मसने दादा आमचे जगदीश पाटील शेलूचे मैदानावरती दाखल झाले. शिट्टी एक शिट्टी होऊन दादा.